तर सगळ्यांनी लिहिलंय का की काय अपेक्षित आहे त्यांना या 30 दिवसाच्या सरावामधून? कोणी कोणी केलंय? मे बी हँड रेस करू शकतात तुम्ही. कोणीच नाही केलाय अभ्यास? ओके, मानसी फाडेताई. ओके. प्रतिभाने केलेला आहे. ओके. या वेळेस ना मला पूर्ण हा 30 दिवसाचा जर्नी कंप्लीट करायचा आहे. कंटिन्युटी ठेवायची आहे मला याच्यामध्ये. अं, एक आठवडा केला, एखादा दिवस गॅप पडला, परत परत केलं, असं बऱ्याचदा माझ्याकडून. ते आता मला करायचं नाहीये. हे पूर्ण मराठीमधून मला पूर्ण करायचं आहे. मानसी मॅडम, पण जेव्हा तुमच्याकडून तुम्ही म्हणता एखादा दिवस गॅप पडला, त्याच्यानंतर झालं का कंटिन्यू तुमचे सगळे लेसन्स? हा, म्हणजे मधून मधून केलं जातं माझ्याकडून, परंतु यावेळेस मी ठरवलं की यावेळेस मी पूर्ण पूर्ण 30 दिवसाचा एकही दिवसाचा गॅप ठेवता करणारच आहे. नाही नाही, मधून मधून नाही, पूर्ण आपलं जे 30 दिवसांचं लेसन्स आहे ते 30 दिवस तुम्ही ऐकून पूर्ण त्याचं हे केलंय का? या आधी नाही होत, केलेलं आहे. कारण जेव्हा पण आपण हे करतो ना, एखाद्या दिवशी पण मिस करतो ना, तर आपलं माइंड असं प्रोग्राम झालेलं असतं की आपण स्वतःच असं हे करून देतो, एक्सक्यूज द्यायला लागतो. कारण असं वाटतं चला एक दिवस आपण केलंय, उद्या करते मी रेकॉर्डिंग. मग उद्या असं वाटतं की अरे आपल्याला आजचं पण करायचंय, उद्याचं पण करायचंय, म्हणजे कालचं पण करायचंय, आजचं पण करायचंय. मग तुमच्याकडून कालचं होतं, आजचं थोडंच होतं, कारण आपण गृहिणी आहे, सगळे वेगवेगळे एका वेळी बरेचसे रोल पार पाडतात ते, तर मग तेवढा पुरेसा टाइम आपल्याला मिळतोच असं नाहीये ना. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की रेग्युलर जॉईन करा. आजचं सेशन असेल, रेकॉर्डिंग म्हणा, लाईव्ह म्हणा, आजच तुम्ही जॉईन करा. आजच रेकॉर्डिंग असेल, बघत असाल, कोणाला ऑफिसमुळे शक्य नसेल तर मग तुम्ही आजच बघू शकता ते. कारण आता आजपासून मॅम रेकॉर्डिंग पण देणार आहे आपल्याला. सो असाइनमेंट करताना सुद्धा काही अडचण आली, कुठे वाटतंय की अरे मी स्टक झालीये, मला कळतच नाहीये की आता पुढे काय करायचंय मला, तर तुम्ही पुन्हा रेकॉर्डिंग बघा, पुन्हा करा. कारण बोलतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढ्या वेळा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या वेळा तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत जाणार आहे. प्रत्येक वेळेस मॅजिक बुक, प्रत्येक रेकॉर्डिंग तुम्हाला नव्याने काहीतरी, प्रत्येक गोष्टीचा नव्याने उलगडा होणार आहे तुम्हाला, जेवढ्या वेळा तुम्ही कराल तेवढ्या वेळा. इव्हन अरविंद सर, अश्विन मॅम स्वतः त्यांनी कितीदा मॅजिक बुक केली असेल, कितीदा द सिक्रेट मूवी बघितला असेल. काउंट पण आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, इतक्यांदा त्यांनी बघितलंय. तेव्हा कुठे जाऊन असते त्यांच्या लाईफ मध्ये या लेवलला पोहोचलेत. मग आलेत का त्या पल्लवी मॅडम? त्या पेशंट आहे ना, 15 मिनिटं थोडं लेट होईल त्यांना. त्या आल्या की रेज हँड करतील, मग आपण त्यांना इंट्रोड्यूस करूया. तोपर्यंत प्रतिभा पाटील, तुम्ही सांगा तुम्ही काय प्रॅक्टिस केली काल. काल आपल्याला ते नोटबुक बनवायची होती आणि त्याच्या फ्रंट पेजवर जे लिहायचं होतं ते मी लिहिलं आहे. ते वाचून दाखव. चालेल ना, थँक दाखवा. कारण ग्रुप बंद झाल्यामुळे मी फोटो नाही पाठवू शकले. थँक्यू युनिवर्स फॉर माय 30 days मॅजिकल जर्नी. आय लव्ह मॅजिक. आय बिलीव्ह इन मॅजिक. आय एम कपेबल अँड कमिटेड फॉर ऑल द मॅजिकल प्रॅक्टिस. आय एम ओपन अँड रिसेप्टर फॉर मॅजिकल जर्नी. हे लिहिलं आहे आणि वाव, बाकीचे खूपच छान. खूप छान. मला एक प्रश्न होता, विचारू शकते? हा, येस. आपलं संडेला पण असेल का सेशन, की ब्रेक असेल? हो. संडेला असेल, नाही. ब्रेक नाही द्यायचा. हम्म. आता 30 दिवस रोज आपण जुडणार आहोत, मग त्याच्यामध्ये संडे असू द्या, कोणता फेस्टिवल आला, काही असू द्या, हे कमिटमेंट आहे आपलं ना. हम्म. सो 30 डेज 12 वाजता शार्प जॉईन करायचंच आहे आपल्याला. आणि ही जी कमिटमेंट आहे ही तुम्हाला काय देऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की असे होत असतं का.
अं, पल्लवी मॅम येईपर्यंत आपण थोडं बुक स्टार्ट करूया, तोपर्यंत ऑथर वगैरे, आणि मग पल्लवी मॅम आल्या की त्या बोलतील. चालेल. 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 शेअर करा मग बुक. हा. आहे विजिबल सगळ्यांना? स्क्रीन दिसती आहे, हा. पहिला पेज. एकच मिनिट. मी जाते वरती. तू वाचशील का की मी वाचू? हो, चालेल. हम्म. जादू मराठी संस्करण. कसंही चालेल. हम्म. डाऊन. याचे जे लेखक आहेत त्या रॉन्डा बर्न आहेत. तर यांच्या लाईफमध्ये यांच्या जीवनामधली जर जर्नी तुम्ही बघाल, कधी तुम्ही युट्यूबवर टाईप करा रॉन्डा बर्न, तर तुम्हाला कळेल की तिचं आधीचं कसं होतं जीवन, आणि जेव्हा त्यांना हे कळलं की आपल्या लाईफ मधलं जे त्यांनी सिक्रेट ओपन केलं, की ही पुस्तक त्यांनी काढली, तेव्हा जेव्हा जेव्हा त्यांना कळलं ना की या थँक्यू मुळे किंवा या कृतज्ञतामुळं काय होऊ शकतं, तर हे त्यांनी जगासमोर मांडलं. त्यांना जसा फायदा झाला तसं इतरांनाही व्हावा, हे त्यांना हे त्यांनी पूर्ण जगाला दिलं. म्हणजे जीवन जगणं किती सुंदर आहे, जीवन कसं आपण ते छान जगायला पाहिजे. नेहमी आपण ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या कशा बोलतो, अशा भरपूर काही गोष्टी त्यांनी आपल्याला उलगडून सांगितल्या आहे. पेज खाली स्क्रोल डाऊन. हम्म. जादू रोंडा बर्न. फर्स्ट पेज पब्लिशिंग वाला आहे. लिव इट. हा. आता बघा, फर्स्ट पहिलीची जी लाईन आहे, त्या पहिल्या लाईनने काय म्हटलंय की याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जगाचं वैभव मिळवू शकाल. संपूर्ण जगाचं वैभव हा एक मोठा शब्द आहे, एकदम छोटा नाही हा. संपूर्ण जगाचं वैभव म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते, तुम्ही जर म्हटलं अंबानी सारखं मला जगायचं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं जगायचं, तर तुम्ही जगू शकाल. ती ही पुस्तक आहे जी तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जाणार आहे. द एमरल्ड टॅब्लेटवर हे मौल्यवान फलक लागलेलं होतं, अंदाजे इसवी सन पूर्वी 5,000 ते 3,000च्या सुमारास, की याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जगाचं वैभव मिळवू शकाल. नेक्स्ट पेज. हे पुस्तक तुम्हाला अर्पण. ही जादू तुमच्या पुढे एक नवे जग खुले करो आणि तुमचे संपूर्ण अस्तित्वच आनंदमय करो. तुमच्यासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी हेच माझं उद्दिष्ट आहे. म्हणजे किती निस्वार्थ सेवा अशी. तिला म्हणजे त्यांना असं काही होतं नाही ना की माझ्याजवळ ही जादू आली आहे, आता मी श्रीमंत होणार, मला कुणालाच नाही सांगायचं आहे, कशाला दोघांचा फरक करत बसू. हा विचार त्यांनी नाही केला. त्यांनी काय विचार केला की हे पुस्तक मी पूर्ण जगाला अर्पण करते आहे, ही जादू मी सगळ्या जगासमोर खुली करते, जेणेकरून हरेक व्यक्ती छोटा छोटा म्हणजे सगळे हे आनंदाने जगले पाहिजे, सगळ्यांचं अस्तित्व आनंदमय झालं पाहिजे, संपूर्ण विश्व हे सुंदर झालं पाहिजे. आपल्यालाही वाटतं ना की आपल्या जगामध्ये इतके सगळीकडे आपण लोक बघतो, कोणी काही, तर त्यांच्यामध्ये सुख, त्यांना वैभव मिळो, त्यांची हेल्थ छान राहो, त्यांचं आरोग्य ठीक राहिलं पाहिजे, असा विचार करून त्यांनी हे पुस्तक आपल्या जगासमोर मांडलंय. आणि खरंच मी नमन करते त्या व्यक्तीला, त्या आत्म्याला, त्या रोंडा बनला की तिने इतकी निस्वार्थ सेवा करून हे पुस्तक आपल्यापर्यंत आलं. आणि माझं जीवन तर मी अतिशय आनंदाने जगती आहे. मला हे 45 वर्ष, वयाच्या 45 वर्षानंतर मला हे कळलं. तर मी आता हे गेले 10 वर्ष खूप छान जगती आहे. नेक्स्ट पेज. आभार. आता ही पुस्तकाचं आपलं बेसिकच काय आहे की आपल्याला सगळ्यांचा आभार मानायचा. आभार हा एक जादूचा शब्द आहे, जादू आहे ही.
तर ही जेव्हा ती मनात, आता हे त्यांनी सगळ्यांना, जेव्हा त्यांनी ही पुस्तक लिहिली तेव्हा त्यांना कुणी कुणी हेल्प केली, जे जे लोकांनी त्यांना हेल्प केली, पब्लिकेशन मध्ये असो, ट्रान्सलेशन मध्ये असो, कुठल्याही प्रकारची, तर त्या छोट्या छोट्या व्यक्तीला त्यांनी आभार प्रदर्शन दिलेले आहे. मी जेव्हा हे पुस्तक लिहायला बसले तेव्हा ही निर्मिती जरी आनंददायी असली तरी एकाकी होती. मी आणि आपले हे विश्व, आम्ही दोघेच. नंतर हळूहळू आमचं हे वर्तुळ वाढू लागलं. त्यात अधिकाधिक लोक सहभागी होऊ लागले. त्या सर्वांनी आपल्या ज्ञानाचे या पुस्तकासाठी योगदान दिलं. आणि आता पुस्तकाची ही नवीन निर्मिती तुमच्या हातात आहे. आमच्या या सतत वाढणाऱ्या वर्तुळात पुढील लोकांचा सहभाग असल्यानेच जादू हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. तर त्यांनी हे सांगितलंय की जेव्हा त्या लिहायला बसल्या तेव्हा त्या, म्हणजे ते आणि त्यांचं एक विश्व एवढंच होतं. मग हळूहळू लोक जुळत गेली आणि लोकांनी आपापले अनुभव सांगत गेले. मग असं मोठं वर्तुळ तयार झालं आणि ही जादूचं हे पुस्तक तयार झालं. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे तीनदा आभार का मानायचे याची गंमत तुम्हाला हे पुस्तक वाचायला लागल्यानंतर कळणार आहे. माझी मुलगी स्काई हिनं न थकता माझ्या बरोबरीनं या पुस्तकाचं संपादन करण्याचं काम केलं. तिच्या बरोबरीनं जोश गोल्ड यांनीही योगदान केलं आहे. त्यांचं वैज्ञानिक ज्ञान आणि संशोधन कौशल्य या दोन्हींचा उपयोग मला विज्ञानाचे शोध आणि धर्मातील वचन यांची सांगड घालण्यासाठी झाली. माझी संपादक शिळी ब्लॅक हिचे आभार मानते. म्हणजे तिची संपादक जी होती ती ब्लॅक, सिंडी तिचं नाव होतं. तिची मदत शब्दातील आहे. संपादन करताना असलेला तिचा प्रामाणिक आणि स्पष्ट दृष्टिकोन आणि वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत मला चांगलं लेखक होण्यासाठी फारच उपयोगी ठरली. जसं तिने हे म्हटलं आहे की तिची जी संपादक होती तिने तिला प्रश्न विचारले आणि तिने प्रश्न विचारली म्हणून ही जी आहे ही चांगली लेखक झाली. तसंच आम्ही तुम्हाला रोज सांगतो, प्रश्न विचारा. ही पुस्तक आहे, ही पुस्तक तुमच्या समोर आली आहे, तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण झाली पाहिजे. मी का करते आहे, काय होणार आहे, केलं पाहिजे कसं, म्हणजे तुम्ही जेवढे जेवढे प्रश्न विचारणार ना तेवढं तेवढं आम्हालाही याच्यामध्ये आमचा अनुभव वाढेल. आम्हालाही संशोधन करायचं, कुठून काय मिळतं, आम्हीही म्हणजे आमच्यामध्येही खूप मोठा फरक पडेल. सो मी सगळ्यांना विनंती करेल की जेव्हा आपण हे पुस्तक करत आहोत तर तुमच्यामध्ये हे एक प्रश्न निर्माण झाले पाहिजे की का, काय, कसं. ओके. सो संपादन करत असलेला तिचा प्रामाणिक आणि स्पष्ट दृष्टिकोन, वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत मला चांगला लेखक होण्यासाठी फारच उपयोगी ठरली. निक जॉर्जच्या निर्मितीक्षम दूरदृष्टीने या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतील चित्रामधून शब्दातील जादू प्रभावीपणे व्यक्त केली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तर यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलंय की आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे मला तीनदाच का म्हणायचं, तर हे पुढे ती सांगणार आहे. मग त्याच्यासाठी ज्या मुलीने केलेली मदत, संपादकाने केलेली मदत, तिच्या मित्रांनी जे तिचं पृष्ठ बनवलं, जे समोरचं पेज असतं ते जे कव्हर पेज बनवलं आहे, त्या कव्हर पेजसाठी तिने थँक्यू. गोझर मीडियाचे श्यामस होरे आणि कॉला थॉम्सन यांनी पुस्तकाची मांडणी, आतील रचना करून अंतिम निर्मिती केली. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. माझं आधीचं पुस्तक द सिक्रेट साठी काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठीही खूप मदत केली. तोच माझा खरा आधारस्तंभ होता. या संपूर्ण प्रकाशन जमूंचं म्हणजेच पथकांचं नेतृत्व करणारी माझी बहीण जॅन चाइल्ड हिची मला विशेष मदत झाली. या प्रचंड निर्मिती गटांचं नेतृत्व करणारी अँड्रिया केर, या पुस्तकासाठी जादूमय छायाचित्र काढणारी रिफेल किल्फ्राट्रिक आणि तिला मदत करणारी पॉल हॅरिंग्टन आणि माझी बहीण ग्लेंडा बेल आणि त्यांच्याशी संबंधित आमच्या संपूर्ण गटाचे मी आभार मानते. द सिक्रेट टीम मधल्या डॉन, जिक, मार्क ओ कॉर्नर, माईक गार्डिनर, लोरी शारापोवा, कोरी जोहानसिंगची, ली पीटर आणि बायरन यांची मुलगी हेली, या सगळ्यांनीच पडद्यामागे राहून केलेली मदत बहुमोल आहे. आता ती म्हणजे जे पडद्यामागे लोक जे होते, ज्यांनी सगळ्यांनी त्यांना मदत केली, एकेकाचं नाव तिने नमूद केलं. एकालाही नाही विसरायचं. म्हणजे छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी आभार व्यक्त केला आहे. माझे प्रकाशक ॲट्रिया बुक्स आणि सायमन अँड शूटर्सचे कॅलोरिन रेंडी, जुडिथ कर, लार्डिन टेलिको, टॅविसने फॅन, जेम्स पॉर्विन, किम्बर्ले गोल्डस्टेन आणि आय सोल्ड सॉसर, या सगळ्यांचीच मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अशा विलक्षण सहकाऱ्यांच्या मला झालेल्या मदतीबद्दल मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजते. बघा, म्हणजे सगळ्या कसं ते हे जे त्यांनी आभार मानले आहे, त्यांची मदत, सगळं काही क्रेडिट ते त्यांच्या मदतीला देते. तिने बुक लिहिली याच्यापेक्षाही जास्त तिला केलेल्या मदतीसाठी ती जास्त आभार व्यक्त करते आहे आणि स्वतःला ती भाग्यवान समजते आहे.
एंजेल मार्टिन वेलायोस यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शन, प्रेम आणि सुज्ञपणाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझी बहीण पॉलिन व्हॅनॉन, माझे अगदी जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांनी सातत्यानं मला दिलेल्या आधाराबद्दल आणि माझ्या कामाविषयी दाखवलेल्या आस्थेबद्दल मी त्यांचे आभार मानते. अनेक शतकापूर्वी ज्या थोर माणसांनी जीवनातील सत्यांचा शोध लावला आणि त्याविषयी लिहून ठेवलं, अशा थोर व्यक्तीबद्दल मी अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. त्या सत्याचा शोध आपल्याला योग्य वेळी जीवन परिवर्तन घडवून आणणाऱ्या अवर्णनीय क्षणींनी त्याविषयीची दृष्टी आणि ते ऐकणारे कान असतील अशा वेळी लागेल. नेक्स्ट पेज. याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहे. अनुक्रम. सगळ्यात पहिले आता हे जे आहे आपल्याला जे लेसन्स करायचे आहे त्या लेसन्सची त्यांनी लिस्ट दिली आहे. सगळ्यात पहिला जो आपल्याला लेसन आहे तो आहे, तुमचा जादूवर विश्वास आहे का? पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारलाय, कारण सगळ्या गोष्टी ह्या विश्वासावर अवलंबून असतात. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही डॉक्टरकडे जा किंवा कुठल्या मंदिरात जा किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल म्हणा, आपल्या नातेसंबंधामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ती येते विश्वास. कारण विश्वास असेल तरच पुढे काहीतरी चालतं. विश्वास नसेल तर पुढे काहीही होत नाही. एक महान रहस्यमय उकल. मग त्यांनी हे रहस्य काय आहे ह्याची आपल्याला उलगड करून दिली आहे. त्याच्यानंतर आता आपल्या जीवनात त्यांना जादू आणायचा होता, तर तुमच्या जीवनात जादू आणा. मग जादूचे पुस्तक, मग पहिला दिवस मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. आपल्याला काय काय वरदान मिळाले, त्याची मोजणी कशी करायची, ते कसं लिहायचं, हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. मग दुसरा दिवस होता ज्याच्यामध्ये आपल्याला एक जादूचा दगड दिला जातो, ज्या दगडामुळे आपण हे पूर्ण आपले 30 दिवस तो खूप आपल्याला मदत करतो. तिसरा दिवस आहे ज्याच्यामध्ये जादूचे नातेसंबंध आणणार. सगळ्यात पहिले तर आपल्याला आपल्या नातेसंबंधांना दुरुस्त करायचं आहे. नातेसंबंधानंतर मग आपलं आरोग्य येतं. चौथा दिवस हा आपल्या जादुई आरोग्याचा आहे. पाचवा दिवस आहे जादूची धनसंपत्ती. सहावा दिवस कामाच्या ठिकाणी आपण कशी जादू घडवू शकतो हे. मग आता सातवा दिवस आहे जे आपल्या निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक जे आपल्यामध्ये येणारे विचार आहे, ती नकारात्मक विचार नाकारणारी जादू. मग आता आपल्याला नेहमी वाटतं ना, आपण कंटिन्यू सतत काही ना काही विचार करतो आणि हे जरुरी नाही की 24/7 आपल्या डोक्यामध्ये चांगलेच विचार असतील. ऍक्च्युली आपण खरं म्हणजे चांगले विचार कमी करतो आणि वाईट विचार जास्त करतो. मग आता हे वाईट विचार आल्यावर कसं याला हे दूर करायचं, तर ही त्यांनी जादू आपल्याला 7व्या दिवशी सांगितली. 8वा दिवस जो होता हा जादूचा घटक पदार्थ. मग आता 9वा दिवस. आता सुरुवातीला त्यांनी धनसंपत्ती कशी आकर्षक करायची किंवा काय जादूची धनसंपत्ती. आता तुम्हाला पैशाचा लोहचुंबक त्यांना बनवायचा आहे, म्हणजे तुम्ही कसं पैसा आकर्षित करू शकता. 10वा दिवस प्रत्येकासाठी जादूचे धुलिकण. आता 9 दिवसापर्यंत तुमच्यामध्ये थोडं ना थोडं जादू येईल, तुम्ही एक जादूगर बनाल. मग आता ही तुमची जादू जी आहे ती जादू तुम्हाला आता दुसऱ्यांसाठी, जादूचे धुलिकण तुम्हाला दुसऱ्यासाठी थोडंसं द्यायचं आहे. 11वा दिवस जादूची सकाळ. नेक्स्ट पेज. 12वा दिवस आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूची व्यक्ती. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही काही लोक येतात जे आपल्याला कुठे ना कुठेतरी मार्गदर्शन करतात आणि मग आपलं आयुष्य पूर्ण बदलतं. असं सगळ्यांच्याच आयुष्यात होतं. सो तो 12वा दिवस. 13वा दिवस आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी. 14वा दिवस हा आपल्याला अनुभवायचा दिवस आहे. अनुभवा जादू, म्हणजे जादू तुमच्या आयुष्यात आली की तुम्हाला कशी अनुभवायची आहे तो आपल्याला 14व्या दिवशी कळेल. 15वा दिवस आहे जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. आता पहिले आपण नातेसंबंधांना धन्यवाद दिला, मग आता ते कसे आपण सुधारायचे, तर त्यासाठी आपल्याला एक 15वा दिवस आहे. 16वा दिवस आरोग्यातील जादू आणि चमत्कार. जेव्हा आपल्या ह्या 15 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आरोग्यामध्ये कसे चमत्कार घडतील हे त्या 16व्या दिवशी अजून जास्त आपल्याला कळणार आहे. नेक्स्ट. 17वा दिवस जादूचा धनादेश. मग आता मॅग्नेट झाल्यावर आपल्याकडे भरपूर धनसंपत्ती जमा होणार. ती 17वा दिवस. 18वा दिवस कामाची जादूची यादी. मग आता आपल्याला कामाची यादी बनवणे, कसं कामावर जाणे. नंतर 19वा दिवस जादूची शतपावली. 20वा दिवस हृदयस्थ जादू. आपल्या आपल्या हृदयामध्ये जे सगळ्यात आपलं मेन स्थान आहे, आपलं हृदयस्थान, जिथे आपला आत्मा आहे, तो 20वा दिवस आहे. ती जादू खूप अप्रतिम आहे. म्हणजे एकूण एक लेसन हा आपल्यामध्ये एक सर्वश्रेष्ठ आणि खूपच सुंदर लेसन आहे. 21वा दिवस भव्य दिव्य परिणाम आपल्याला दिसून येतील जेव्हा 21वा दिवस येईल. आणि 22वा दिवस अगदी आपल्या डोळ्यात देखत आपल्याला जादू घडताना दिसतील.
23वा दिवस तुमच्या श्वासामध्ये किती तुमची जादूची हवा, श्वासाला किती महत्व आहे. मी श्वासासाठी एखादा दिवस वेगळा एक सेशन पण घेईल, जे मी शिकली आहे त्याचे तुम्हाला सांगेल. 24वा दिवस जादूची कांडी, 25वा दिवस जादूचे संकेत. मग आपल्याला संकेत पण मिळणार. मग ते आपल्याला कसे ओळखता आले पाहिजे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला रोज मिळतात, जे आपल्या जीवनामध्ये संकेत मिळतो, पण आपल्याला तो पकडता येत नाही. मग तो कसा पकडायचा, तर हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं जाईल. 26वा दिवस चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये कसं करायचं. आता आपण एक मानव आहेत, तर मानव आहेत तर चुका होणार नाही असं तर होऊ शकत नाही. तर चुका तर होणारच. मग आता या चुकांना आपण काय करायचं, वरदानांमध्ये कसं रूपांतर करायचं, ते 26वा दिवस आपल्याला कळेल. 27वा दिवस जो आहे तो जादूचा आरसा, तो आपल्याला सांगेल की कसं आपण जीवन जगायला पाहिजे. आणि 28वा दिवस, जेवढ्या आपण 27 दिवस प्रॅक्टिस केल्या त्यांचं स्मरण, 28वा दिवस. आणि तुमचा भविष्यकाळ जादूमय करणारा, जादू कधीही संपणार नाही, ही निरंतर तुमच्या आयुष्यामध्ये चालू राहील. फक्त तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला त्याची रोज प्रॅक्टिस करावी लागेल. आणि मग ती कशी करायची, तर तेही जादू कधी संपत नाही या लेसन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तो इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न आहेत का? प्रश्न नाही, आपण पुढे जायचं. थँक्यू. चला पुढे जाऊया. बरं, तुमच्यामध्ये उत्सुकता वाढली आहे का, आता काहीतरी वेगळं आपल्याला लाईफमध्ये मिळणार याच्यासाठी, असं काही वाटतंय का कोणाला? चॅटमध्ये तुम्ही येस नो टाईप करू शकता. व्हेरी गुड. येस. तर सगळे रेडी आहात मग जादूच्या दुनियेमध्ये एंटर करण्यासाठी? गेट सेट गो. येस, थँक्यू सो मच. वाव वाव, व्हेरी गुड. म्हणजे तुमचे जे आन्सर्स येत आहेत ना, त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं. आणि तुम्ही इतके अटेंटिव्ह आहात सगळे. थँक्यू सो मच. मॅम, हे जे पिक्चर समोर दिसत आहे त्याविषयी मला थोडं बोलायचंय. बोलू का मी? हा, तू बोल. येस येस. ओके, थँक्यू. तर आता हे जे पिक्चर आहे हे आपल्याकडे पीडीएफ फाईल आहे म्हणून ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसतंय. पण तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल की हे मध्ये मध्येच याच्यामध्ये असे स्पार्कल्स दिसत आहेत, बरोबर? तर प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो या चित्राकडे बघण्याचा, बरोबर? तर या बुकमध्ये जी पण चित्र आहेत, छोटी छोटी, प्रत्येक धड्यामध्ये आधेमध्ये जी पण चित्र आहेत त्या प्रत्येक चित्राचं विशेष असं महत्व आहे. खूप विचार देऊन ती तिथे काढलेली किंवा प्रिंट केलेली आहेत. तर आता आपण सगळ्यांनी विचार करूयात की ही खिडकी आहे, ठीक आहे. आणि या खिडकीच्या बाहेर आता ही झाडं दिसत आहेत, तिथे थोडासा बर्फ वगैरे दिसतोय आणि हे आकाशामध्ये आपल्याला स्पार्कल दिसतात आहे, ठीक आहे. आता नेहमी आपल्या आयुष्यामध्ये पण की एक व्यक्ती आहे, तिला तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी चॅलेंज आहे, ओके. खिडक्या आहेत, एक एवढी खिडकी आहे, मी त्या खिडकीतून बघणार तर मी असं म्हणेल की अरे या खिडकीतून दिसतंय तेवढंच माझं जग आहे, तेवढंच जग आहे, ठीक आहे. पण एखादी व्यक्ती आहे की ती गॅलरीतून बघतीये बाहेर, तिच्यासाठी जे जग असणार आहे ते माझ्याही पेक्षा मला दिसतंय त्याच्यापेक्षा मोठं असणार आहे, ठीक आहे. आणि मग आपल्याला जर हे चेंज करायचंय, म्हणजे आपण आता लिमिटेड लाईफ जगतोय, छोट म्हणजे लिमिटेड आपण म्हणू शकतो, लिमिटेड पैसे, कुठेतरी पैशांमध्ये चॅलेंज आहे, कुठेतरी रिलेशनशिप मध्ये चॅलेंज आहे, XYZ प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण मग याच्यासाठी आपल्याला काय बदलायचंय, आता आजपासून या क्षणापासून आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आणि तो अशा वेने की आपण ओपन राहायचंय, जसं काल ग्रुपमध्ये पाठवलेलं की मी खुला आणि ग्रहणशील आहे. सो आता आज या क्षणापासून आपण आपल्याला स्वतःला ओपन करायचंय या बुक मध्ये जे सांगणार आहे त्यासाठी, आणि मला ते आत्मसात करायचंय, असा या चित्राचा अर्थ मी घेतला आहे. सो तुम्ही सुद्धा त्या याच्याने बघू शकता या चित्राकडे. थँक्यू मॅडम.
आता स्टॉप शेअरिंग अँड नाव वेलकम पल्लवी मॅम विथ द व्हिज्युअल, म्हणजे ऑडिओ क्लॅप करा सगळेजण. आणि पल्लवी मॅमचं मी हार्दिक स्वागत करते. मी यांचं इंट्रोडक्शन काय देऊ, कारण की ह्या खूप मोठ्या आहेत. यांचं इंट्रोडक्शन याच देतील. थँक्यू सो मच, सच अ पॉझिटिव्ह सोल. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार. हॅलो हॅलो एव्हरीवन. पहिले तर धन्यवाद द्यायचा आहे मला कीर्ती मॅडमला, कारण की त्यांनी मला ही आयडिया दिली की मराठीचं मॅजिक बुक सुरू करताय. सो थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि तसं सांगायचं झालं तर कृतज्ञतेच्या दुनियेत म्हणा किंवा याही दुनियेत म्हणा, कोणी मोठं नाहीये, कोणी छोटं नाहीये. ऍक्च्युली आपण सगळे सारखेच आहोत आणि आपण सगळे एक आहोत. कृतज्ञता आपल्याला हेच शिकवते. सो मी डॉक्टर पल्लवी खेर, मी एक डेंटल सर्जन आहे आणि मी नागपूरहून आहे. आणि ग्रॅटिट्यूडचा जो किडा आहे ना, हा 4-5 वर्षापासून माझ्या आयुष्यात आलेला आहे आणि तेव्हापासून जीवन अगदी सुंदर आणि सुखमय झालंय. आता तुम्ही कृतज्ञतेची जी तुम्ही प्रवास सुरू करताय अ, कीर्ती मॅडम सोबत किंवा या टीम सोबत, तर तुम्हाला वाटत असेल, म्हणजे काही लोक असे असतील ज्यांनी आधी ऑलरेडी केलेलं आहे सगळं काही, किंवा 30 दिवसांचा तुम्ही पूर्णपणे कोर्स केलाय, असाइनमेंट केलाय, आणि काही लोक नवीन असतील, राईट? तर पहिला प्रश्न हा येतो. आता सुरुवातीला, आता हा कालपासून तुमचं समजा सुरू झालाय, सुरुवातीचे 2 दिवस कीर्ती मॅडमलाही दिसेल मस्त लोक येतात, सगळे काही अगदी उत्साहाने येतात, बघूया काय होतं. 2-3 दिवस खूप उत्साह असतो. मग डे 3, 4, 5 जसं 10व्या दिवसापर्यंत येता, हळूहळू हळूहळू लोकांची जी संख्या आहे ना, ती कमी व्हायला लागते, कमी व्हायला लागते. आणि हळूहळू जसं तुम्ही 28व्या दिवसांपर्यंत येता, तोपर्यंत इतके कमी उरतात की जो ऍक्च्युली सेशन कंडक्ट करतो त्या व्यक्तीला वाटतं आपलं काही चुकलंय का, किंवा आपण यांच्या जीवनात जादू नाही घडवून आणू शकलो का तुम्हाला. पण ते का कमी होतात आहे याचं कारण हे आहे की त्यांना हेच माहित नाहीये की त्यांना या प्रवासात यायचं काय. आता मी समजा तुम्हाला विचारलं की साधा प्रश्न एक इंग्लिश मधला, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, तर सगळे म्हणतील मी छान आहे. किती लोकांना असं वाटतं की आपण जेव्हा कुणाला विचारतो हाऊ आर यू, तर सगळे म्हणतात एकदम छान मस्त. का? कारण हे फक्त सरफेस लेवल आन्सर आहे. हे म्हणजे फक्त एक नदी किंवा समुद्राचा जो आपल्याला वरचा एक हे दिसतो ना, की हा सुंदर समुद्र आहे, अरे वा किती सुंदर सूर्यप्रकाश त्यात चमकतोय, अरे वा किती सुंदर त्याच्यावर लाटा येतात आहे, हे आपल्याला दिसतं. पण कधी समुद्रात उडी मारून जर बघाल तर कळेल की जितका सुंदर किंवा जे आपल्याला दिसतंय, आतमध्ये तर काही वेगळीच दुनिया आहे. जमिनीहून दिसतंय, आवाज पण ऐकायला येत आहे, आणि समुद्राच्या आत उडी घ्याल, आतमध्ये काहीही आवाज ऐकायला येत नाही. ते एक वेगळं विश्व आहे, वेगळी दुनिया आहे. तसंच आपलं मन आहे. आपलं मन जे आहे ना, ते एक समुद्रासारखं आहे. त्याच्यात जे अंतर्मन आहे ते इतकं सखोल आहे, इतकं सखोल आहे की बरेचदा आपल्यालाच नाही माहित आपण कसे आहोत. आपल्या जीवनात सगळं व्यवस्थित सुरू आहे की नाही हे आपल्यालाच माहिती नाही. कारण जर तुम्ही म्हणाल सगळं व्यवस्थित सुरू आहे, आणि मी जर विचारलं अच्छा सगळं व्यवस्थित सुरू आहे, याचा अर्थ तुमच्या लग्नामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्या सासू सासऱ्यांसोबत, आई वडिलांसोबत, बहीण भावांसोबत, मुलांसोबत तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम होत नाही. नाही म्हणजे कधी कधी होतं, पण आता काय आहे ना, आपल्यालाही जमवून घ्यावं लागतं आणि समजून घ्यावं लागतं. तो जीवनाचा तो भाग आहे, काही हरकत नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा तुमचा रिलेशनशिपचा भाग परफेक्ट आहे. नाही नाही, आम्ही असं नाही म्हणत आहे परफेक्ट आहे. अच्छा ठीक आहे, हे तुम्हाला वाटतं की ओके आहे. हा, मग तुमची हेल्थ कशी आहे? तुम्हाला याच्या आधी कधीच डॉक्टरांकडे नाही गेले, तुमचं कोणतंच औषध सुरू नाही, किंवा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. ते बघ, थोडे बहुत दुखणे खुपणे तर राहतात, पण ते तर नॉर्मल आहे ना, ते तर राहणारच आता या वयात म्हटल्यानंतर. तर आपले इतक्या साऱ्या धारणा आहेत त्या आपल्या डोक्यातून राहतात. याचा अर्थ असा आहे की मी समजा तुम्हाला विचारलं कशा आहात तुम्ही, तर तुम्ही छान आहे, हे खरं आहे की खोट आहे कुणालाच माहित नाही. पण कृतज्ञतेची दुनिया काय म्हणते आपल्याला, आपल्या खरं आहे की खोटं आहे यात जायचंच नाही, बरोबर आहे की चूक आहे यात जायचंच नाही. मग काय करायचंय? जे दिलेलं आहे ताटात, जे वाढलेलं आहे आपल्याला, जे युनिव्हर्सने सिच्युएशन दिली आहे, त्यामध्ये आपल्याला शोधायचंय. तसं समुद्राच्या आत जर उडी मारली तर मोती शोधायचे, तसंच आपल्या जीवनातले पण आपल्याला मोती शोधायचंय आणि सोनं शोधायचंय. त्यांनी सांगितलं की तुमचा दृष्टिकोन इम्पॉर्टंट आहे, तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुमचा दृष्टिकोन कसा आहे?
तुम्ही याकडे बघताना जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या जीवनात सगळं छान चालू आहे, तेव्हा मनाच्या पाठीच्या मागे नाही, ऍक्च्युली छान चालू नाहीये, मला ह्या व्यक्तीसोबत माझा अबोला सुरू आहे, माझं ते जॉबला माझ्या स्टाफ मेंबर्स सोबत हे सुरू आहे. समजा ही तुमची भावना आहे, तर ऍक्च्युली तुमचे शब्द, तुमचे विचार आणि तुमची भावना हे एका लाईन मध्ये आहेत का? एका रेषेत आहे? नाही. तर कृतज्ञता काय म्हणते? कृतज्ञता हे म्हणते की जर तुम्ही म्हणताय थँक्यू, धन्यवाद, तर फक्त कोणीतरी दरवाजा उघडला, कोणीतरी मदत केली, थँक्यू, थँक्यू, आणि तुम्ही निघून गेले, नाही, ही कृतज्ञता नाहीये. कृतज्ञता म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता अरे माझं जीवन ना फंटॅस्टिक आहे, तर आतून वाटायला हवं हो माझं जीवन फंटॅस्टिक आहे. जेव्हा मी म्हणते धन्यवाद, थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं, तर मला आतून भावना निर्माण झाली पाहिजे की खरंच मला हे इतकं छान वाटतंय. इथे येणाऱ्या या जादुई लोकांसोबत, 45 लोकांसोबत कनेक्ट करताना मला खरोखर आनंद होतोय. आणि जर मला आनंद होत नाहीये, तर माझ्या डोळ्यातून किंवा माझ्या ऊर्जेतून तुम्हाला ते जरूर अनुभवायला मिळेल. आणि समजा मला आनंद होतोय किंवा नाही होतोय, दोन्ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण तुमच्यामध्ये जी आत्मा आहे तीच माझ्या आत आहे. तर पण जेव्हा आपण हा विचार आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत किंवा आपल्या रिलेटिव्ह सोबत घेऊन जातो, तर हा विचार आपल्या डोक्यात येत नाही आणि फार लवकर आपण काय करतो, विभागणी करायला लागतो. विभागणी, ह्या माझ्या भावना, या तुझ्या भावना, तुझ्या भावना खराब, माझ्या भावना छान, माझं सामान छान, तुझं सामान खराब, आणि हे आपण रोज करतो. पण कृतज्ञतेची जी जादू आहे ना, ती सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, सगळ्यांसाठी. याच्यात काहीही भेदभाव नाही, काहीही भेदभाव नाही. तर कृतज्ञता का आपल्याला आपल्या जीवनात आणायची आहे? खरं पाहिलं तर मी ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधण्याला मदत करायसाठी आली आहे की का कृतज्ञता जरुरी आहे. समजा आज 44-45 पीपल, आज एवढे लोक आहेत, 45 लोक. तर समजा तुम्हाला हा शोध मिळाला ना, या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं ना, तुम्ही हे पूर्ण 45 लोक 28 दिवसापर्यंत कीर्ती मॅडम सोबत राहाल. कसं का करायचंय? ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला मी एक आता गोष्ट सांगणार आहे, त्यातून काय उत्तर मिळतं ते तुम्ही माझ्याशी जरूर शेअर करा, ठीक आहे? पण लक्ष देऊन ऐकणे फार आवश्यक आहे. व्यक्तीचा जन्म होतो, स्त्री असो की पुरुष. जेव्हा जन्म होतो तेव्हा खूप सारे सेलिब्रेशन्स होतात, आई वडिलांचे सत्कार होतात, वेगळे वेगळे आपल्या कल्चरमध्ये, मराठी लोकांमध्ये खूप सारे विधी आहेत. त्यातून ते मूल हळूहळू हळूहळू मोठे होतं. 2-3 वर्षापर्यंत त्या मुलाचे भरपूर लाड व्हायला लागतात, त्या बाळाचे. मग जसं 3-4 वर्षापर्यंत जातं, मग काय होतं की समोर समोर जाता जाता ह्या मुलाला वाचा फुटते आणि हे बाळ बोलायला लागतं. मग ते बाळ बोलायला लागतं, तर काही शब्द छान असतात, काही शब्द छान नसतात. पण बाळाचा जो मेंदू आहे, याच्यामध्ये कुठली चाळणी नाही आहे, काय चांगलं आहे काय खराब आहे. जसं आपल्याला जर कुठला मोबाईल दिला आणि आपल्याला कुठला व्हिडिओ दाखवला, तर आपण डिसाईड करतो, आपण निर्णय घेतो ना, मला हे आवडतंय तर मी हे बघणार, आणि मला हे नाही आवडत तर मी हे नाही बघणार. पण एका छोट्या बाळामध्ये ही निर्णय क्षमता नसते, बरोबर? कारण त्यांचं अंतर्मन जे आहे ना, ते एका ओपन व्हेसल टाईप आहे, म्हणजे एक जसा मोठा माठ असतो, त्याला झाकण नाही, असा आहे. तुम्ही जे टाकाल ते घेऊन घेता, है ना? तर काय होतं की हे मूल जे आहे, आजूबाजूने जी भाषा घेतली, आजूबाजूने जे विचार घेतले, हे बोलायला लागतं. मग आई वडिलांना अरे हे काय बोलतोय, मग तुम्ही रागवायला सुरू करता, हे चुकीचं आहे. पण त्या बाळाला माहितीच नाही ना चूक बरोबर काय आहे. मग आई वडिलांनी, आजी आजोबांनी किंवा घरच्या शिक्षकांनी जे आपल्याला सांगितलंय, ते आपण हळूहळू, आपल्याला वाटतं की हो त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आणि त्यांनी जे चूक सांगितलं ते चूक. याचा अर्थ आता माझ्या जीवनामध्ये काय बरोबर चूक असायला पाहिजे हे दुसरे लोक ठरवणार. कारण त्यावेळेस आय एम लाईक अन ओपन पॉट, जसा काही एक माठ आहे ज्याला झाकण नाही. हळूहळू आपण मोठे होतो. मोठे होताना काय होतं, लक्षात येतं शाळेत जायला लागतंय, ओके, आता शाळेमध्ये टीचर पण म्हणते माझं ऐका. आणि असं करून करून आपल्या आजूबाजूच्या लोकांनी जे म्हटलं ते आपण ऐकायला लागतो. आता याच्यात काय आहे, सगळं छान आहे, सगळ्यांचे जे दृष्टिकोन सुंदर आहे, सगळ्यांची भावना छान आहे, आणि मुलाने छान केलं पाहिजे, मुलाने किंवा मुलीने, ही त्याच्या मागची जी भावना आहे ती पण एकदम शुद्ध आहे. पण अननोइंगली या बाळाला, मुलगा असो की मुलगी, आपल्या आईवडिलांचे, शिक्षकांचे, रिलेटिव्हचे, मित्रांचे ज्या धारणा आहे पैशाबद्दल, आनंदाबद्दल, जीवनाबद्दल, तब्येतीबद्दल, हे मिळायला लागतात. मग कशी माहिती मिळते? माहिती अशी मिळते, हा वयाच्या 70व्या नंतर तर हे होणं नॉर्मल आहे, वयाच्या या पर्टिक्युलर एज नंतर रिंकल्स येणं नॉर्मल आहे, या वयानंतर तर केस पांढरे होणे नॉर्मल आहे, किंवा असं असं झालं
हस्बंड वाईफमध्ये वाईफनी हे केलं पाहिजे, हस्बंडने हे केलं, हे रोल्स असेच असतात. किंवा कुणी आपल्याला आपल्या मनासारखं नाही झालं तर रागावणं तर नॉर्मल आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्यानुसार नसेल चालत तर थोडं राग येणं, टेन्शन येणं तर नॉर्मल आहे. जॉबमध्ये येणार स्ट्रेस राहणार तर नॉर्मल आहे. तर आपली आता नॉर्मल जी डेफिनेशन आहे ना ती चेंज व्हायला लागते. आणि आपल्या लक्षात येतं की जे मूल लहानपणी रोज आनंदात रमणे, रोज सगळ्यांना एक हास्य देणे आणि रोज घरात बागडणे हे त्याचं नॉर्मल होतं, आता त्याचं नॉर्मल बदलायला लागतंय. आणि जेव्हा आपली नॉर्मलची डेफिनेशन बदलायला लागते, आपल्याला असं वाटतं मी टेन्शनमध्ये आहे, मला हायपर टेन्शन किंवा बीपीचा त्रास आहे, ब्लड डायबिटीज आहे, पण हे नॉर्मल आहे. पण हे ऍक्च्युली नॉर्मल आपण केलंय, पण हे नॉर्मल नाही आहे. नॉर्मल काय आहे? नॉर्मल आहे आनंद, नॉर्मल आहे सुखात राहणे, नॉर्मल आहे की आजूबाजूची व्यक्ती कशी असो पण तुम्ही तुमच्या विचारांवर स्वतःचा आणि भावनांवर ताबा ठेवलाय. हे नॉर्मल आहे. पण आपण नॉर्मलची डेफिनेशन तर बदलवून टाकली आणि आपल्याला असं वाटतं की अरे पण पहा ना आता या मुलाने माझ्या बाळाने इतकं मोठं आहे, असं कसं त्याच्यावर चिडणार नाही, असं कसं त्याला मी मारणार नाही. आणि मग समजा दुसऱ्याने कोणी चाललं अरे पण इतकं छोटं मुलं आहे त्याला नको मारू, 6-7 वर्षाचा तर आहे. नाही असं कसं नाही मारणार, पहा एवढ्यांदा मी एवढं खाऊ घालते तरी जेवत नाही, एक देईन ना मग बरोबर ऐकायला लागतं. का? कारण की आपल्याला असं वाटतं की माझं तर कोणी ऐकलं नाही, आता हा तरी ऐकेल आणि तो पॉवरलेस आहे माझ्यासमोर, म्हणून मला असं वाटतं की त्याला मारल्याने ऐकून घेईल तर मारून घेऊ दे. करेक्ट. पण मारणं नॉर्मल आहे का? बिलकुल नाही. इनफॅक्ट अध्यात्मामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला मारणं हा एक क्राईम आहे. म्हणजे समजा आपल्याकडे स्पिरिच्युअल जेल असते ना तर कितीतरी आईवडिलांना जेलमध्ये जावं लागलं असतं. कारण कुठल्याही कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक इजा पोहोचवण्याचा अधिकार नाही. है ना? का? कारण आपल्याला वाटतं हे नॉर्मल आहे. आणि मग आपल्याला वाटतं अरे तू तुझ्या आईवडिलांच्या हातचा मार नाही खाल्ला का? मग तो म्हणतो हो खाल्लाय ना मी, मार अरे त्याने खाल्लं त्या याचा अर्थ हे नॉर्मल आहे. आणि मग जेव्हा हेच आई वडील बनतात मग त्यांना म्हणतात थोडंसं तर द्यायलाच पाहिजे, मलाही मिळालंय मी देणार. तर या ज्या धारणा आहे आपण फॉरवर्ड करतोय समोर, याचा अर्थ आपण एकाच प्रकारचा व्यक्ती जनरेशन टू जनरेशन बनवतोय. पण समजा आपल्याला इच्छा आहे, आता हेरिडिटरी डिसीजेस आहेच काय, सेम प्रकारचा पॅटर्न आहे डिसीजचा आई वडिलांमध्ये तर मुलांमध्ये. मग जेव्हा मुलांना होतं तर म्हणतात नाही रे माझ्या आईवडील, मी पेशंट पाहते रोज तर डायबिटीज माझ्या आईवडिलांना आहे ना म्हणून मला आहे. अरे पण तुमच्या जो शक्ती आहे ना त्या शक्तीचं काय, तुम्ही ती पॉवर वापरा. तुमच्या आईवडिलांना या पॉवर बद्दल माहित नव्हतं, तुम्ही वापरा. तुम्ही बदल करू शकता स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या जेवणामध्ये, जेणेकरून तुम्हाला डायबिटीज नाही होणार. आणि हे पॉसिबल आहे का? बिलकुल पॉसिबल आहे. जगात उदाहरणं आहे, हजारो उदाहरणं आहे जिथे लोकांनी आपल्या तब्येती अगदी खराबच्या खराब तब्येतीवर मात केलेली आहे. तर आजपासून आपण नॉर्मल काय ठरवणार आहे? आजपासून आपण नॉर्मल हे करणार आहे, जेव्हा मी कृतज्ञतेत आहे तर मी नॉर्मल आहे. जर मी कृतज्ञतेत नाहीये तर नॉर्मल नाहीये. आजपासून समजा आपण सतयुग कशाला म्हणतो? सतयुग त्याला म्हणतो, सतयुग जेव्हा असायचं हे रोग तरी माहित होती का हो? तुम्हाला काय वाटतं? डायबिटीज ब्लड प्रेशर होतं का जेव्हा राम लक्ष्मण सीता किंवा कृष्ण या धर्तीवर होते? कुठल्या रोगाचं नाव त्यांना माहिती पण नव्हतं. है ना? तेव्हा कुठली इजा व्हायची तर मूल पडलं तर इजा किंवा युद्धामध्ये झालेली इजा, बाकी काहीच नव्हतं. का? कारण त्यावेळेस विचारसरणी वेगळी होती. हा त्यांचे चॅलेंजेस वेगळे होते, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते, पण विचारसरणी काय होती? एकमेकांना मदत करणे. कुणाचंही मूल माझ्याकडे येऊन जेवू शकतं, ही भावना होती. कशाला जास्त मागे जायला हवं? तुम्हीच तुमच्या लहानपणी बघा ना, आपण जेव्हा खेळत होतो आपल्या मित्रमैत्रिणींच्या आईवडिलांकडे आपण जेवण करून आलोय की नाही? आणि आपल्या आईने पण किती लोकांना खाऊ घातलंय. आत्ताचीच गोष्ट आहे, खूप जास्त वर्ष मागे जायचं नाही, 30-40 वर्ष आधीच बघा. तर काय बदललंय? बदललेलं आहे आपले विचार. का? कारण आपली कृतज्ञता हळूहळू कमी होत गेली आहे. आणि कृतज्ञता हळूहळू का कमी होत गेली आहे? कारण की आपला मेंदू जो आहे ना तो कृतज्ञतेसाठी बनलेला नाहीये. आपला मेंदू काय करतो, जेव्हा पण तुमच्या समोर समजा एक सुंदर, तुम्ही दुकानात गेले, इमॅजिन करा, आणि तुम्हाला व्हाईट शर्ट दाखवला किंवा व्हाईट सुंदर ड्रेस दाखवलाय. तुम्ही तो ड्रेस पाहिला, आरशात जसं पाहिला आणि त्याच्यावर छोटासा डाग दिसतोय. तुम्ही लगेच त्याला काय म्हणता, हा पण याच्यावर छोटासा डाग आहे,
तर आपला मेंदू काय करतो, किती पण सुंदर व्यक्ती असो, किती पण छान आपले संबंध असो, किती पण सुंदर आपलं जीवन असो, किती पण छान कोणी स्वयंपाक बनवला असो, किती पण छान कोणी शिकवत असो, आपलं लक्ष त्याकडे बिलकुल जात नाही की त्यात काय छान आहे. आपलं लक्ष जातं त्यात काय उणीव आहे. समजा तुम्हीच बघा, तुम्ही समजा स्वयंपाक करत असाल, एक दिवस तुमच्या हाताने समजा तुमच्या एखाद्या भाजीमध्ये मीठ विसरण्यात आलं किंवा कमी झालं, तर तुमच्या घरची मंडळी लगेच म्हणा, अरे पण मीठ नाही आहे. पण त्यांना तर भाजीचा हिरवा रंग दिसणार नाही, बाकी मसाले दिसणार नाही. बरं, ते बोलायच्या आधीच समजा तुम्ही मीठ टाकून घेतलं, जो कृतज्ञ व्यक्ती आहे तो मीठ टाकून घेईल, चाखेल, मीठ कमी झालं जास्त झालं म्हणणार पण नाही आणि अगदी सांगायला लागेल की काय बनवलंय. पण आपण काय करतो, त्याच्यातली उणीव आधी सांगतो त्या व्यक्तीला. तो व्यक्ती ज्याने आपल्या जीवनाचे रोजचे 1 2 3 तास त्या स्वयंपाकाला दिलेले असतात, आपल्याला ते दिसतच नाही कारण आपण ते पाहिलंच नसतं. आपल्याला माहितीच नाही की त्या व्यक्तीने या स्वयंपाकाच्या मागे किती वेळ आणि किती ऊर्जा दिली आहे. आपल्याला काय दिसतं, यात हे नाही त्यात ते नाही, असं आहे. तर ही जेवणातली गोष्ट नाहीये. तुम्ही बघा, तुमच्या पैशाच्या एरियातही हेच सुरू आहे. समजा हे जेवणाच्या एरियात आहे, तर पैशाच्या एरियात हेच सुरू आहे. अरे तुम्हाला माहिती नाहीये, अजून समजा कोणी पैशाचा विषय काढला, तर आपल्या मनात आनंदाची भावना आधी येत नाही किंवा असं नाही वाटत, वा मी खूप कृतज्ञ आहे की आतापर्यंत मी पैसे खर्च नाही केले तरी माझ्या आईवडिलांनी मला शिक्षण केलं, मला किती वर्ष कपडे मिळाले आणि त्यासाठी असं कधी कोणी विचार करतं? बिलकुल नाही. आपण काय म्हणतो, सगळेच आईवडील करतात, त्यात काय मोठी गोष्ट. हे माझ्या आई वडिलांनी मला साध्या शाळेत टाकलं, त्या माझा जो मित्र किंवा मैत्रीण होते ते तर त्या शाळेत जात होते, त्यामुळे आज पहा किती छान नोकरी लागली, किती छान. माझ्या आई वडिलांनी केलंच काय माझ्यासाठी? किंवा माझ्या आई वडिलांनी काही छान पण केलं असेल तरी त्यांनी काही मोठं नाही केलं. ठीक आहे, सगळे आई वडील करतात, हा मी थँकफुल आहे, म्हणजे मी कृतज्ञ आहे. तुम्ही असं नका समजू की मी कृतज्ञ नाहीये, पण ह्याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये. आता बघा, जेव्हा तुम्ही हा विचार क्रिएट करता, कृतज्ञता बोलण्यात आहे पण हृदयात आहे का? बिलकुल नाही. तर आपल्याला आपला ब्रेन काय सांगतो, काय ठीक नाहीये ते बघ, काय ठीक नाहीये ते शोध. मग आपण आपल्या पैशाच्या एरियात, पैशाचं कोणी म्हटलं काय हो, आमचं जे जेमतेम पगार पडतो, जेमतेम होतं सगळं, बाकी हे काही आम्ही अफोर्ड करू शकत नाही. कोणी म्हटलं की हो हे बघा, हा एक खूप सुंदर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप सुंदर प्रोग्राम आहे, याला तुम्ही अटेंड कराल का? कीर्ती मॅडम घेतात आहे आणि मराठीमध्ये आहे. बिलकुल, सगळीकडे आपल्याकडे हिंदी आणि इंग्लिश दिसतं पण कीर्ती मॅडम मराठीत घेताय, जात आहे का? अहो जाऊ तर शकतो, म्हणजे चांगलं दिसतंय, 1 2 दिवस बघू, पण नंतर काय आहे ना, वेळ नाही पुरत ना हो, वेळ कमी असतो, इतकी कामं असतात, कसं जमणार ना. मग कीर्ती मॅडम कधी फोन करा, 5 दिवस तुम्ही दिसले, 6व्या दिवशी नाही जमले. नाही नाही, काय झालं ना, त्या दिवशी माझ्याकडे पाहुणे येऊन गेले. मग तुम्ही रेकॉर्डिंग पाहिली का? अहो कुठे वेळ, त्यानंतर आवर सावर हे करा ते करा, कसं म्हणता तुम्ही? याचा अर्थ काय आहे? आपण वेळेच्या बाबतीत कृतज्ञ आहो का? बिलकुल नाही. आता हे साधे साधे उदाहरण आहे आपल्या जीवनात जे आपण सगळे करतो, तर हेच कृतज्ञता न असण्याचं प्रमाण आहे. तर कृतज्ञतेच्या तुम्ही जेव्हा जर्नीमध्ये येता ना, तर सडनली काय बदल व्हायला लागतो आणि तुम्ही हे का करायला हवं? कारण आपला जर मेंदू प्रत्येक ठिकाणी चूक काढायला बनलेला आहे, तर आपलं जीवन कधीच बदलणार नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं सेम जीवन राहणार. थोडी बहुत प्रगती होईल, पण खूप जास्त आमूलाग्र बदल घडून नाही येणार. कारण तुमचा मेंदू तर तुमच्या सोबतच आहे. आणि तुमचा मेंदू तुम्हाला काय सांगतोय की हे ठीक नाहीये, पहा तुझा पगार कमी आहे, तुझ्याकडे हे नाहीये, तुझ्याकडे सुंदर घर नाहीये, तुझ्याकडे तर भाड्याचं घर आहे, स्वतःचं घर नाही. स्वतःचं घर असेल तर अरे आमचं काय 1 2 3 रूमचं घर, काय त्याच्याकडे 3 रूमचं आहे, तो म्हणतो अरे काय आमचं काही 4, आम्हाला पुरतच नाही हो, पुरतच नाही, थोडंसं ना सुंदर छान सुंदर फ्लॅट पाहिजे. अच्छा फ्लॅट मिळालं, अहो आमचं फ्लॅट आहे ना, आमच्याकडे मोठं घर नाहीये. अच्छा मोठं घर तुम्हाला काय माहित मोठ्या घराची जबाबदारी किती असते. पण ना आमचं पण मोठं घर आहे, पण त्याचे इतके टॅक्सेस आणि इतकी कामं पुरतात की काय सांगू. बरं मोठं घर मिळालं, आम्ही थोडी ना कोणी शाहरुख खान ऐश्वर्या राय ज्यांच्याकडे मोठा बंगला राहील. याचा अर्थ काय आहे? जेवढं तुमच्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त नेहमी कुणा ना कुणाकडे राहणार. नेहमी सौंदर्य, बुद्धी आणि पैसा, नेहमी लक्षात ठेवा, या 3 गोष्टी नेहमी कुणातरी कडे या जगात जास्त राहणार. म्हणजे तुम्ही शाहरुख खानलाही विचाराल तर त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती असणारा व्यक्ती आहे. कारण तुम्हाला किती पण सुंदर एखादी अभिनेत्री वाटली, तिच्यापेक्षा सुंदर कोणीतरी येणारच आहे किंवा आहे आज जगात.
किती पण पैसा तुमच्याकडे आहे किंवा किती पण हुशार तुम्ही आहात, त्याच्यापेक्षा हुशार आहे तुम्हाला कोणता व्यक्ती हुशार वाटतो? विचार करा, त्याचा विचार करा. आणि लगेच हो, एलॉन मस्क तर या सगळ्यांपेक्षा खूप हुशार आहे. तर प्रत्येकापेक्षा हुशार कोणी आहे, प्रत्येकापेक्षा सुंदर कोणी आहे, आणि प्रत्येकापेक्षा जास्त पैसा कोणाकडे तरी आहे. तर आपण समजा चूज केलं, आपण ही निवड केली की आता मला तर रडतच बसायचं आहे, तर मग तुम्हाला कुठलीच गोष्ट आनंदी करू शकत नाही. कुठेच समाधान आनंद मिळू शकत नाही. तर आज आज तुम्हाला कृतज्ञतेत का जायचंय? तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की मला जर माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे, तर मला ही कृतज्ञतेची जी जर्नी आहे कीर्ती मॅडम सोबत 28 दिवस पर्यंत करायचीच आहे. आणि कृतज्ञता माझ्या मनातून येईल. आणि जर मी नाही केलं तर माझं जीवन असंच राहणार. पण समजा मी हे केलं तर माझ्यासोबत काय होऊ शकतं? माझ्यासोबत काय होऊ शकतं? हा, थोडासा माझा आनंद वाढू शकतो. आणि आत्ताच एक मॅडमनी शेअर केलं, दृष्टिकोन. दृष्टिकोन जेव्हा माझा दृष्टिकोन बदलतो, जेव्हा माझा दृष्टिकोन बदलतो, समजा एक ग्लास माझ्याकडे दिलेला आहे, तो समजा रिकामा आहे, तर मी म्हणे माझ्याकडे रिकामा ग्लास आहे यार, माझ्याकडे तर पाणीच नाहीये, माझ्याचकडे पाणी. अच्छा, मग कीर्ती मॅडम म्हणतात, पल्लवी मॅडम मला थोडंसं पाणी हवं होतं. मग माझ्याचकडे पाणी नाहीये, काय सांगू तुला, माझ्याकडे पाणी नाहीये, 2 दिवसापासून असं झालंय, आमच्याकडे नळ नाहीये, पाणी प्यायला नाही, इतकी तहान लागली तरी असं आंघोळीला पाणी नाही. माझ्याकडे चॉईस आहे, दुसरी चॉईस ही पण आहे. जेव्हा कीर्ती मॅडम माझ्याकडे येतात, पल्लवी मॅडम मला पाणी हवंय, तुलाही पाणी हवंय, मलाही पाणी हवंय, चल बघू तर पाण्याचे कुठे कुठे सोर्सेस आहेत, आपण पाहूया, आपल्याला पाणी मिळायलाच हवं, बघूया आपण अजून काय करू शकतो ज्याने आपल्याकडे इतकं जास्त पाणी राहील की आपण दुसऱ्यालाही देऊ शकतो. सो मला हे कर, तर हीच गोष्ट पैशाच्या बाबतीत, हीच गोष्ट संबंधाच्या बाबतीत, हीच गोष्ट आनंदाच्या बाबतीत, की आपल्याकडे जे दिलंय, दृष्टिकोन कसा आहे, निवड आपली आहे, निवड आपली आहे. तर समजा तुम्ही चूज करताय कृतज्ञतेत राहणे किंवा कृतज्ञतेत समोर जाणे, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप काही मिळू शकतं. काय मिळू शकतं? सगळ्यात पहिले आनंदाचा उच्चांक गाठता येईल. नंबर 2, तुमचे जे संबंध आहे, ज्याच्यात तुम्हाला वाटतं खूप खराब सुरू आहे, त्यात थोडं बरं होईल. थोडं बरं सुरू आहे तर चांगलं होईल. जर चांगलं सुरू आहे, बरेच लोक तर हेच म्हणतात, आमच्या लाईफमध्ये ना काही प्रॉब्लेम नाही, सगळं चांगलं सुरू आहे. जर चांगलं सुरू आहे तर खूप जास्त चांगलं होऊ शकतं. आणि समजा तुम्हाला वाटतंय की काय करायचंय खूप चांगलं करून, आता बदलणारच काय, आता हा नवरा नाही बदलणार, ही बायको नाही बदलणार, हे आई वडील नाही बदलणार. आपण इथे लोकांना आपण इथे लोकांना बदलवायला आलोच नाहीये. आपण इथे लोकांना बदलायला आलोच नाही. तर या 28-30 दिवसांमध्ये आपल्याला बिलकुल विसरून जायचं आहे की आपल्या जीवनातले लोक कसे आहेत. ही जर्नी त्यांची आणि आपली नाहीये, ही जर्नी आपली आणि कृतज्ञतेची आहे. जर मी कृतज्ञतेला आपल्या जीवनाचा मार्ग बनवून घेतला, तर माझ्यात जे बदल होतात, त्या बदलामुळे माझी दुनिया आणि माझं जीवन बदलू शकतं. आणि समजा तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनामध्ये काही बदल घडून येऊच शकत नाही, तर याच्यापेक्षा कृतज्ञ नसणे म्हणजे कृतघ्न काय असू शकतं? तुम्हाला काय दिसतंय का? तुम्हाला तुमचे आई वडील लहानपणापासून तुम्हाला जो पैशाचा वर्षाव तुमच्यावर झालाय, तुमचं जे जीवन आहे, तुमचे जे श्वास आहे, तुमचा जो आज हा जो मोबाईल किंवा कम्प्युटर आहे, किंवा तुम्हाला समजा रोज झोपायला बेड मिळतोय का? तुम्हाला रोज पांघरायला चादर किंवा रजई मिळते? समजा तुम्हाला मिळतंय, तर या जगातल्या करोडो लोकांपेक्षा जास्त तुम्ही श्रीमंत आहात. पण कधी जीवनात असं वाटलं की आपण श्रीमंत आहोत? नाही. का? कारण जोपर्यंत मनात श्रीमंतीचा भाव येणार नाही, तोपर्यंत जीवनात श्रीमंतीचा भाव येणार नाही. आणि याचं फार सुंदर उदाहरण महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी म्हणतो, आज छोट्याशा गावातून आलाय, बहीण भाऊ, खूप मोठं कुटुंब, छोटंसं घर, अगदी छोटंसं. आणि तो म्हणाला, आधी ना मी श्रीमंत माझ्या इथे झालो. आज तर माझ्याकडे फार मोठं घर आहे, पण आधी मी श्रीमंत इथे झालो. मी आधीच एक खूप सुंदर आणि मोठा क्रिकेटर आधी इथे झालो, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि मग जेव्हा मी इथे स्वीकार करायला लागला की मी तर श्रीमंत आणि मी खूप सुंदर क्रिकेटर आहे, आपोआप माझी निर्णय क्षमताच बदलली. आणि मग मी माझ्या जीवनामध्ये हळूहळू हळू ते ऍक्शन्स घ्यायला लागलो, ज्याने मला जीवनामध्ये एक चांगला क्रिकेटर बनण्याचा मार्ग मिळत गेला. मी समोर जात गेलो. मला फक्त जे दिलं, दाखवला मार्ग, त्यात मी जात गेलो. आणि आज माझ्या लक्षात येतंय की मी जिथे उभं आहे, ह्याच बद्दलचा विचार मी बऱ्याच वर्षांपासून करतोय. तर माझ्यासाठी हे सरप्राईज नाहीये, कारण याची कल्पना तर मी खूप वर्षांआधी बनवली होती.
जेव्हा तुम्ही कृतज्ञतेत असता आणि तुम्ही विचार करता मी मनाने श्रीमंत आहे कारण माझ्याकडे कृतज्ञता आहे, तेव्हा तुमचं जीवन आपोआप बदलायला लागतं. आणि तेच लोक या जीवनामध्ये या या जर्नीमध्ये 28 दिवस पर्यंत राहतील, ज्यांना खरंच वाटतं की माझ्या जीवनात आनंद आणि जास्त पैसा आणि संबंध हे सुमधुर झाले पाहिजे. तेच लोक याच्यात टिकतील. अदरवाईज बघा, दोन प्रकारचे लोक असतात. एक व्यक्ती हा असतो ज्याला तहान लागते, पण त्याला वाटतं हा ठीक आहे थोड्या वेळाने पिऊन घेईल, आता एवढं काम करून घेतो, हा ठीक आहे थोड्या वेळाने पिऊन घेईल थोड्या वेळ. आणि रोज जेव्हा याची टेंडन्सी होऊन जाते आणि एक दिवस तो डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर सांगतात अरे किडनी स्टोन झालाय तुम्हाला. होय का, तुम्हाला पाणी पिणं वाढवायला लागेल. अच्छा ठीक आहे ना, वाढवतो मी. आणि रोज 2 ग्लास पाणी वाढव. दुसरीकडे दुसरा व्यक्ती ज्याला जो एका चाळीत राहतो, झोपडीत राहतो आणि रोज पाणी भरायला बाहेर जावं लागतं आणि बकेट बकेटमध्ये पाणी आणायला लागतं. जेव्हाही त्याला ग्लास मिळतो ना पाण्याचा, तो पितो आणि अरे वा पाणी प्यायला मिळालं, आणि असा भावनेने पाणी पितो की जसं काही आत्मा सुखावला. आणि समजा एक दिवस पाणी नाही आलं तर तो विचार करेल आता काय करू मी. समजा हाच मुलगा जंगलात अडकला असेल तर तो विचार अरे विहीर आहे, अरे विहीर आहे, पण पाणी कसं काढणार. मग तो बघेल, शोधेल शोधेल, अच्छा तुटका माठ दिसतोय, चला अच्छा ही झाडाची फांदी याची दोरी बनवून घेतो, इथे लावतो, थोडं तर पाणी मिळेल, आणि तो पाणी पिईल. तुमची तहान किती तीव्र आहे यावर डिपेंड करतं तुम्हाला किती पाणी मिळेल. तुमची तहान जर तीव्र असेल तर भरलेल्या विहिरीतून माठ नसेल, दोरी नसेल तरी तुम्ही शोधाल आणि पाणी पिऊन आपली तहान भागवाल. झोपडीत राहत असाल तरी पाणी पिण्याचा आनंद अनुभवा. पण तुमची तहान जर तीव्र नसेल, तुमच्याकडे सुंदर घर आहे, तुमच्या बाजूच्याच खोलीमध्ये एक माठाचा ड्रम भरलेला आहे, पाण्याचा ड्रम भरला आहे, पण तिथपर्यंत जाऊन तुम्ही पाणी नाही पिऊ शकणार आणि मग किडनी स्टोनवर ट्रीटमेंट घ्याल. त्यांनी सांगितलंय तुम्हाला पाणी प्यायचं आहे, हो आवश्यक आहे, पण बघतो ना, कारण तुम्हाला ते तीव्रतेने नको आहे. तर जीवनाची श्रीमंती आहे, मनाची श्रीमंती. मनाची श्रीमंती म्हणजे मी हे म्हणत नाहीये की तुम्ही बाहेर जा आणि आज खूप सारे पैसे दान करा. नाही नाही, दान करा, पण कृतज्ञतेचं दान करायला लागाल तर बघाल की हीच गोष्ट तुमच्याकडे परत येईल. तर तुमची समजा स्वतःच्या जीवनामध्ये श्रीमंती आणण्याची, श्रीमंती म्हणजे काय, मी श्रीमंती म्हणजे पैशाच्या बाबतीत म्हणत नाही. श्रीमंती म्हणजे जी काही वस्तू तुम्हाला घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला पैसे मिळून जातात, तुम्हाला खायला प्यायला मिळतंय, तुमच्या इच्छा पूर्ण होतात, तुम्हाला हवा असलेला व्हॉट यू नीड अँड व्हॉट यू वॉन्ट, आणि तुम्हाला गरज असलेला पैसा तुमच्याकडे आहे आणि येत राहतो सतत. तुमची तब्येत छान आहे, तुमचे संबंध मधुर आहे. समजा ही श्रीमंती तुम्हाला वाढवायची आणि अजून जास्त आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करायची आहे, तर तुम्हाला स्वतःच्या साईडने काय द्यावं लागेल, कृतज्ञतेचा भाव. कधी कधी धन्यवाद आणि थँक्यू न म्हणता सुद्धा कृतज्ञतेचा भाव मनात असू शकतो. काही लोक म्हणतात ना, नाही त्याला कदर आहे, खूप कदर आहे त्या व्यक्तीला. तो व्यक्ती थँक्यू थँक्यू म्हणत फिरत नाहीये, कदर आत आहे, कारण तो थँक्यू फील करतो. तर आजपासून कृतज्ञतेच्या भावनाला कसा, म्हणजे तो भाव कसा आपल्या आतून आला पाहिजे याच्या ट्रेनिंग आहे, याचा ट्रेनिंग प्रोग्राम. आणि याला बिलकुल हलक्यात घेऊ नका, कारण की जेव्हा हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे ना हा कृतज्ञतेचा, याच्यामुळे जे जीवन बदललंय कीर्ती मॅडमचं किंवा माझं, याच्या आम्ही इतक्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही थकून जाल, पण आम्ही थकणार नाही सांगताना. तर तुम्ही म्हणा कोणत्या एरियामध्ये बदल झाला, पैशाच्या बाबतीत बिलकुल हो, हो बिलकुल पैशाच्या बाबतीत. संबंध तुटलेले लग्न पूर्ण पूर्ववत झालेत, चांगले मुलांचे करिअर घडले. अजून काय, आनंद, डिप्रेशन म्हणून लोक बाहेर आले. माझ्या प्रोग्राम मध्ये तर 2 असे कॅन्डिडेट्स आहेत, एक मुस्लिम फॅमिली मधली होती आणि एक चांगली डॉक्टर. दोन्ही फॅमिली मधल्या ह्या ज्या दोघी होत्या वेगळ्या वेगळ्या शहरात राहणार आहे, डिप्रेशनच्या 20 वर्षापासून गोळ्या घेत आहे आणि घरचे लोक म्हणतात ही पागल झाली आहे. म्हणजे एक डॉक्टर झालेली सुशिक्षित मुलगी सुद्धा, आणि एक जी दुसरी आहे ती मुस्लिम फॅमिलीमध्ये, तुम्हाला तिला पण पुष्कळ काही त्रास होता. आणि नंतर माझ्या जर्नीमध्ये आल्यानंतर 1 महिन्यानंतर लक्षात आलं की मेडिसिननी काही ठीक वाटत नाही. डॉक्टरांसोबत चेकअप केलं आणि त्यांनी सांगितलं औषधांची गरजच नाही. जीवन बदलून गेलं. आजही मला त्यांचा फोन येतो, मेसेज येतो आणि सांगतात की मॅडम तुम्ही होत्या म्हणून माझं जीवन बदललं, माझ्या मुलांसोबत संबंध चांगले झाले, माझ्या फॅमिलीकडून मला आता रिस्पेक्ट मिळायला लागलाय, माझी मुलं आणि मुली माझ्याकडे चांगल्या भावनेने बघतात कारण तुम्ही माझ्या लाईफमध्ये आल्या. तुम्हाला माहितीये खरं काय, ऍक्च्युली मी काही केलंच नाही, कृतज्ञतेची जादू आहे.
तर अशीच कृतज्ञतेची जादू तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर घडवून आणायची असेल तर जॉईन करा कीर्ती मॅडमचा हा प्रोग्राम. आणि एखाद दिवशी नाही पाहणं झालं काही हरकत नाही, रेकॉर्डिंग तर आहेच. तर कोण 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 तयार होणार आहे कृतज्ञतेच्या प्रवासात यायला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तुम्हाला समजा कुठले प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता, तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता. पण फक्त मी एक गॅरंटी देणार आहे, ही कृतज्ञतेची जर्नी समजा आजपासून सुरू झाली, आजपासून 30 दिवसानंतर तुम्ही आता जसे आहात ना त्यापेक्षा, म्हणजे जर तुम्ही इथे आहात तर तुम्ही 30 दिवसानंतर इथे राहाल. हे मी गॅरंटी देते की इथून तुम्ही इथे नाही जाणार, तुम्ही इथून इथे जाणार. जर तुम्हाला वर जायचं असेल तर तुमचं इथे खूप खूप स्वागत आहे. येस, वाव, थँक यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. कोणाला काही येस, प्रश्न आहेत का? आणि मॅडमला आपण पुन्हा बोलूया, मॅडम येतील, तुम्ही सांगाल येस, फक्त. हा. शुअर शुअर. मंगला मॅडम, तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुम्ही हँड रेस केलेला. तुम्हाला शेअर करायचं असेल, प्रश्न असेल तर जरूर विचारा. कारण जर प्रश्नांची उत्तर मिळाले ना तर व्यक्तीला शांत वाटतं. किंवा तुम्हाला कसं वाटलं मॅडमने जे तुम्हाला सांगितलं त्याबद्दलही तुम्ही बोलू शकता. खूपच सुंदर उदाहरणं दिली मॅमने. अक्षरशः अंगावर शहारे येत होते काही काही ऐकताना. इव्हन मुलांच्या बाबतीत जे सांगितलं, मी पण एका 4.5 वर्षाच्या मुलाची आई आहे. सेम हे, मी त्याला मारल्यावर वाईट तर वाटत असतं, पण मी हेच बोलत असते, अरे माझ्या आईने नाही मारलं का मला? पण मला हेच बंद करायचंय. हे कळलं की हे त्याने पुढे पास नाही केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी हे स्टॉप केलं पाहिजे. किंवा जे तुम्ही म्हणालात की स्पिरिच्युअल जेल, तर ऑलमोस्ट मला तर वाटतं आपल्याकडे सगळ्याच पॅरेंट्सला तिथे जावं लागेल जर तसं काही बनवलं गेलं तर. सो खूपच सुंदर उदाहरणं तुम्ही दिली आणि खूप छान जर्नी कळाली खरं कृतज्ञते. थँक्यू सो मच मॅम. पल्लवी मॅडम आपल्यासाठी मराठीतल्या अश्विन मॅम आहेत, हे मला नेहमी वाटतं. आणि मला त्या खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी, एनर्जी मला त्यांच्याकडूनच मिळते. आणि खूप माझं पहिलं मराठी बुक मी यांचे व्हिडिओ बघून बघूनच केलेलं आहे. वाव. ऑल क्रेडिट गोज टू पल्लवी मॅम. हे खरं आहे. थँक्यू सो मच कीर्ती, थँक्यू सो मच. त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच ती पॉझिटिव्हिटी व्हिडिओ मार्फतच खरं एवढी हे होत होती की ते बोलतात ना की चेहऱ्यावरून नजरच हटत नव्हती माझी, लिटरली. नाही, आणि त्या खूप फिट, फाईन अँड हेल्दी अँड डेली एक्सरसाइज. तुम्ही त्यांच्या युट्यूब चॅनलला जा, तिथे व्हिडिओज बघा त्यांचे. खूप सुपर क्लास व्हिडिओ आहेत. तिथूनही तुम्ही, त्यांनी खूप काही म्हणजे डाएट प्लॅन समथिंग काहीतरी टाकलेलं आहे ना, ते पण हा, बरेच मी राईट राईट. बघितलेले आहेत. येस, हा, येस. तर तुम्ही तेही बघू शकता. उज्ज्वला मॅम, तुम्हाला काही बोलायचं का? नाही मॅम, मी सहजच व्हिडिओ सुरू केलाय. नाही, व्हिडिओ सुरू करायलाच हवा. व्हिडिओ सुरू असला तर बरं वाटेल. विद्या मॅडम. हो. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा आवाज येतोय? हो. हो. हं. मी ह्या आधी पण मॅजिक मध्ये आले होते आणि मी पुण्याची आहे. अ, आपला राजन सर जेव्हा आले होते तेव्हा मी त्या भेटले पण होते त्यावेळेला, मधुर मॅम. पण माझं काय होतं, मला जरा हेल्थ चॅलेंजेस आहे. तुम्हाला कदाचित आठवेल पण मला हेल्थ चॅलेंजेस म्हणजे पॅरालाइज आहे. तर माझं पूर्ण मी मॅजिक मध्ये सुरुवात तर करते, पण मध्ये आले ना की माझं पूर्ण होत नाही. का तर मला असं वाटतं, अरे मला लिहिण्याचं स्पीड इतका कमी आहे की मी एक 4-5 वाक्य लिहायला मला अर्धा पाऊण तास लागतो डाव्या हाताने, किंवा मी लेफ्टी नसल्यामुळे आणि स्लो. आणि मग तो उत्साह निघून जातो. पण मी बोलून करते आणि ते जेवढं व्हिज्युअलायझेशन माझ्याकडून होत नाही. आणि मग मला खूप काही वेळेला डिप्रेशन येतं, अरे कारण मला आता हेल्थ चॅलेंजेस होऊन 5 वर्ष होऊन गेले.
तर मला हे सगळं पूर्ण करायचं, तर मी कशा पद्धतीने ती पुढे जाऊ शकते? सगळ्यात पहिले कृतज्ञता म्हणजे आपलं, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगते मग मराठीत सांगते, शिफ्टिंग युअर फोकस फ्रॉम व्हॉट इज टू व्हॉट कॅन बी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुमची जी सत्य परिस्थिती सध्या सुरू आहे त्याहून आपली ऊर्जा, आपल्या ऊर्जेचा आपला केंद्रबिंदू, आपलं ध्यान हटवून आपल्याला केंद्रित करायचं आहे काय होऊ शकतं. तर आता मी समजा तुम्हाला प्रश्न विचार, हो 5 वर्षापासून तुम्हाला हा त्रास आहे, बिलकुल. या जगात तुमच्यासारखे किती लोक असतील? खूप. खूप. असे किती लोक असतील त्यातले ज्यांनी यावर म्हणजे यावर विजय प्राप्त केली आणि यावर मात केली? असे किती लोक असतील? साधारण निम्मे किंवा असे पण असतील, म्हणजे रिपोर्ट पण असतील असतील. ना. म्हणजे असतील तसे. याचा अर्थ पॉसिबल आहे का पूर्ववत छान होणे? पॉसिबल आहे मॅम, मला ते आहे, पण जेव्हा कृतज्ञतेचे असाइनमेंट्स करतो तेव्हा आपण लिहितो की आपल्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला. पण माझं काय होतं, मी लिहिते आणि मग खूप स्लो असल्यामुळे मला असं वाटतं बास, आता नको पुढे. आणि मी जेव्हा व्हर्बली हे करते की रोज मी आता माझ्या ज्या ऑर्गन्स आहेत की नाही, आणि मी खरंच ब्लेस आहे की मी आतापर्यंत माझा राईट हँड नाही चालत, पण मी बोलू शकते, मी हे करू शकते. पण मला असं वाटतं की माझ्या हातून काहीतरी कमी होतं आणि माझं मॅजिक पूर्ण का नाही होते. तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लेफ्ट साइड ऑफ ब्रेन जो असतो, म्हणजे मी डॉक्टर आहे म्हणून त्या लँग्वेजमध्ये सांगू शकते, जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी डॅमेज होतो तर राईट साइडची जी भाग आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं हे होतं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बोलू शकता, हीच खूप मोठी जादू आहे. कारण की आपला बोलण्याचा केंद्रबिंदू आहे ना, तो जो आहे तो लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये आहे. आणि जर तुम्हाला याचा विश्वास नसेल बसत, तर माझे मोठे बाबा रिसेंटली, त्यांना हे सेम जे तुम्हाला येते, आणि त्यांचं सेम, तुमची जी केस आहे ना सेम, त्यांची बोलणं बंद झालं, त्यांची वाचा बंद झाली. म्हणजे त्यांचा उजवा भाग तर गेलाच, पण ते बोलू कधीच शकले नाही. पुढचं मी काही सांगणार नाही, कारण की माझी इच्छा नाही आहे की तुम्ही त्या अनुभवातून निगेटिव्ह ऊर्जा स्वतःसाठी घ्यावी, नकारात्मक ऊर्जा घ्यावी. मला हे म्हणायचंय, ते कधीच बोलू नाही शकले. तुम्ही बोलू शकता, हेच खूप मोठी जादू आणि हे मिरेकल आहे. कारण जेव्हा लेफ्ट साइडच्या हेमिस्फिअर मध्ये प्रॉब्लेम होतो आणि राईट साइडचा हात चालत नाहीये, तर तिथेच वाचा केंद्र आहे. तुम्ही एवढं बोलू शकला माझ्याशी, तुम्ही याबद्दल थँकफुल जर असाल, तर तुम्ही या एकाच गोष्टीवर लक्ष द्या. चालू शकता तुम्ही? चालू शकता का तुम्ही? मी चालू शकते. चालू मी शकते, मग ही माझं जादू नाहीये? मी बाहेर जाते, फक्त काठीचा आधार घेते, मी बाहेर जाते. दुसरी गोष्ट, मी ऑर्गन करते, मग माझी म्हणजे कृतज्ञता कमी पडते, ग्रॅटिट्यूड कमी पडते, असं आहे का? नाही. तुम्ही हे सगळं करताय म्हणून तुम्हाला बाहेर जायला मिळतंय, लोकांशी बोलायला मिळतंय. जर हे पण करत नसता तर हे पण नसतं. कारण हळूहळू कधी कधी हळूहळू काय होतं, मग शरीर क्षीण होऊन तुम्हाला हळूहळू एक 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 चॅलेंज दिसायला लागलं असतं. पण जर तुम्ही बाहेर जाऊ शकताय, लोकांशी बोलू शकताय, स्वतःचं सगळं करू शकताय, तर माझा एक मेसेज राहील तुमच्याशी, फ्लो विथ द युनिव्हर्स. फ्लो विथ द युनिव्हर्स म्हणजे जे आपल्याला युनिव्हर्सने दिलेलं आहे ना, त्याचा आधी स्वीकार करा. चांगलं असेल तरी, खराब असेल तरी, त्याचा आधी स्वीकार करा. जे आहे ते छान आहे. आणि यात अजून काय काय छान आहे. तर आता एक फोटो दाखवला होता बघा, अंधारामध्ये असे तारे चमकत होते. तर ते तारे मोजायचं काम तुम्हाला करायचंय. उजव्या हाताकडे लक्ष देत नाही ना मी. तारे कोणते आहे? माझा डावा हात, चमकणारे तारे आहे. माझी वाचा, चमकणारे तारे आहे. माझे पाय मला इकडे तिकडे घेऊन जातात, काय त्याबद्दल मी थँकफुल आहे का? तर हे करत राहा सतत. समजा नाही केलं तर काय होणार? जे छान आहे तेही गमावाल. आता तर मी आपण काय जेव्हा करतोय, अपेक्षा करतोय खूप जास्त, आणि हा ती अपेक्षा आणि कदाचित सत्य परिस्थिती जेव्हा मॅच नाही होत, तर तुम्हाला दुःख होत आहे. कदाचित माझ्याकडनं तेच होतंय हा. तर की आता स्वीकार मी नाहीये. रोज करते, पण मग मला असं वाटतं, अरे मी खूप करते, तरी मला परवडत नाही का, तरी मग हे माझं चुकत असेल कदाचित. कारण हा दृष्टिकोन आहे ना, तुम्ही जो दृष्टिकोन आहे ना, तो दोन प्रकारचे. जसं तर तुम्ही इकडे समजा, तुम्हाला तुमच्या मागची काचेची खिडकी दिसतेय का आता?
हो. तुमच्या मागची काचेची खिडकी तुम्हाला दिसते? स्क्रीन मध्ये नाही म्हणा, नाही 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 दिसत. नाही. का? कारण ती तुमच्या मागे आहे ना, पण मला दिसते. बरोबर. तसंच माझ्या मागची भिंत मला दिसत नाही, पण तुम्हाला दिसते. हो. हा, तर दृष्टिकोन तसाच आहे. जर मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मला नकारात्मक बाजू दिसणारच नाही, आणि मी नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मला सकारात्मक बाजू दिसणारच नाही. तर मला फक्त मान वळून बघायचंय, तुम्हाला फक्त मान वळून पाहायचंय. अच्छा, म्हणजे हाही दृष्टिकोन आहे, अस्तित्वात आहे. मान वळून बघाल तर ती काचेची खिडकी पण दिसेल. अच्छा, म्हणजे हा पण दृष्टिकोन मी स्वीकार करू शकते, म्हणजे जीवन जगण्याचा हाही मार्ग असू शकतो. अरे वा, या जगात म्हणजे किती लोक आहे जे माझ्यासारखे आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन जगताय आणि तरी खूप आनंदी आहे. खूप असतील. काय मी त्यांच्यापैकी एक होऊ शकते? तर माझी चॉईस आहे. मला त्यांच्यापैकी एक बनायचं आहे की अशा लोकांपैकी एक बनायचं आहे जे पॅरालाइज आहे पण रोज रडताय आणि हळूहळू एक एक अवयव गमावताय. तर मला जे बनायचंय ती माझी निवड आहे. आणि जेव्हा मी चूज करते की नाही, मला बोलता येत आहे, मी याचा वापर करेन, मला चालता येत आहे, मी याचा वापर करेन, माझ्या जीवनाला यातूनच मी सुंदर बनवू शकते. इतके म्हणजे वर्ष आता सध्या वापरायला शिकवला. मला हा जो उजवा हात आहे, हा मला वयाचे जेवढे वर्ष वापरायला मिळाले तेवढे वर्ष वापरायला तर मिळाला. कधी स्वयंपाक केलाय तुमच्या मुलांसाठी तुम्ही? केलाय ना? त्याबद्दल तुम्ही धन्यवाद म्हणता. पॅशन आहे माझं. एक्झॅक्टली. तर मग त्याबद्दल तुम्ही आतमध्ये एक थँकफुलनेसची भावना क्रिएट करू शकता बाकी की अजून अरे, कोणतं? या हाताने माझी किती सेवा केली. आज त्याला आराम करायचा आहे तर मी त्याचा स्वीकार करू शकते का? बस, आपला दृष्टिकोन बदलवण्याची गरज आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. आणि ह्या छान चालू शकतात. ऍक्च्युली बेल कॉलनीमध्येच आम्ही राजन सरांसोबत पौर्णिमा मेडिटेशन घेतलं होतं, तेव्हा त्या आल्या होत्या. बऱ्यापैकी चालतात, अगदी नॉर्मल दिसतात या. म्हणजे असं काही वाटत नाही. फक्त आता त्यांना जे दुःख आहे की ते लिहू शकत नाही, तर तेच फक्त त्यांनी मॅडमने जसं सांगितलं ना, तसं तुमचा जो फोकस त्याच्यावर जातोय ना कंटिन्युअस, ते फक्त मागे करा. डाव्या हाताने लिहायला सुरुवात करा. जेवढं होईल तेवढं. हा, जेवढं होईल तेवढं. तुमचा उजवा मेंदू स्ट्रॉंग होईल, तुमचे दुसरे पॉवर्स तुम्हाला दिसायला लागतील. कारण की आपल्या उजव्या मेंदूमध्ये ना खूप जास्त त्याला काय म्हणतात, इंट्युटिव्ह पॉवर्स आपल्या उजव्या ब्रेनमध्ये आहेत. डाव्या ब्रेनमध्ये लॉजिकल ब्रेन आहे, म्हणजे मॅथमॅटिकल एबिलिटी, स्पीच, हे जे आहे हे सगळं आपल्या डाव्या ब्रेन. आणि जो उजवा आहे त्याच्यामध्ये कल्पनाशक्ती, मिरकल्स घडवून आणणे, म्हणजे म्हणजे तुम्ही मी सिक्स सेन्स जो आहे हा मी त्याला तुम्ही डेव्हलप करायची संधी आहे तुमच्याकडे. मी वर्ष झाले, पहिले 6 महिने मी खरंच माझं स्पीच मी बोलू शकत नव्हते. पण मी जसं जसं मंत्र म्हणायला सुरुवात केली तर माझं खूप स्पीच सुधारलं. दुर्गा सप्तशतीचे सगळे बीज मंत्र मी म्हणायला सुरुवात केली आणि आजपर्यंत पण म्हणते मी. त्यामुळे माझं खूप पहिल्यासारखं स्पीच. जर मी कधी मैत्रिणीला फोन केला की त्या म्हणतात, अरे तुझं खूप स्पीच सुधारलंय, पहिल्यासारखं तू बोलू सुंदर. शकतेस. वाव, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन, आणि अभिनंदन तुमचं. तुम्ही हो, किती मोठी विक्ट्री आहे ही. आणि आता मी मॅजिक मध्ये आल्यापासून पण मला तसा बराच फरक पडला. पण कधी कधी माझ्या हातून मला ते जाणवतं की अरे आपण निगेटिव्ह कडे चाललोय, मग नाही परत. का तर मला असं वाटतं मलाही पटपट झालं पाहिजे, पटपट झालं पाहिजे, असं एक हे होतं माझं. बघा ना, बोलता बोलताच तुमचा दृष्टिकोन बदलला की नाही. तुम्ही म्हणताय की मी बोलायला लागली, तुम्ही म्हणताय की हे मला खूप फरक पडला तसा मॅजिक बुक मध्ये झाल्यावर. तर आता हे ऑलरेडी प्रेझेंट होतं, तुम्ही त्याकडे बघत नव्हते आणि आता तुम्ही बघायला लागलाय, तर तुमचा चेहरा बदलला, तुमचे हावभाव बदलले. असा दृष्टिकोन बदलवायचा आहे बस, बाकी काय हो, कठीण आहे. माझं फेशियल पण माझं खूप सुधारलंय आता. खूप छान, खूप छान. आणि असंच, हे बघा, नाही केलं काही तर काही होणार नाही, पण कराल तर काहीतरी नक्की मिळेल. कारण डॉक्टरांना पण नेहमी म्हणतात, अरे मिरॅकल आहे तुझं की मी तुझ्या घरच्या लोकांना सांगितलं ही बेड, पण मला अतिशय मिरॅकल वाटतं की तू हे सगळं करू शकतेस. त्यामुळे मला आता खरंच मॅजिक मध्ये आणखीन खूप काही करायचंय. खूप छान, खूप छान. अभिनंदन तुमचं. स्वागत आहे तुमचं या प्रवासामध्ये. थँक्यू. अजून थँक्यू. खूप साऱ्या लोकांना घेऊन या.
या मराठी कृतज्ञतेच्या जर्नीमध्ये म्हणजे तुमच्या साईडनी पण खूप सारं म्हणजे जे दान आहे ना, कृतज्ञतेचं दान म्हणतात ते असंच असतं. थँक्यू फॉर शेअरिंग. थँक्यू. 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 चला, थँक्यू सो मच. सो ऑलरेडी मॅम, तुम्हाला अजून काही बोलायचं की आपण एंड नाही करायचं? थँक्यू व्हेरी मच. येस, वी कॅन एंड. कारण जो वेळ सांगितलाय आपण तो वेळ फॉलो करायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच. येस, थँक्यू व्हेरी मच.